एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज सरसकट कर्जमाफी झाली असती. सरसकट कर्जमाफी झाली नाही तर वर्षा बंगल्यावर आंदोलन करणार, असं प्रतिपादन शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे यांनी केलंय. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, ऊस बिलाची थकबाकी अदा करणे व कृषी वीज पुरवठा सुरळीत करणे आदी मागण्यांसाठी दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर मनमाड राज्य महामार्गावर शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. या प्रसंगी रवींद्र मोरे बोलत होते. मोरे पुढे म्हणाले की सरकारने 2 लाखाची कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीमुळे कमीत कमी शेतकरी बसला पाहिजे यासाठी सरकारने अनेक नियम अटी लावल्या. सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचं मरण आहे, अशी जहरीली टीका देखील मोरे यांनी भाजप सरकारवर केली आहे. यावेळी प्रकाश देठे यावेळी म्हणाले की आज शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायला कोणी तयार नाही. फडणवीसांनी सांगितले होते शेतकऱ्यांचा उतारा कोरा कोरा आणि आज म्हणतात मरा मरा. शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक व्हायला तयार नाही. सरकार विरोधात बोलायला कोणी राहिलं नाही. आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. इंदिरा गांधींच्या काळात देखील क्रांती झाली होती. तुम्हाला पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही, असा इशारा देठे यांनी दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळखे, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे, किरण कडू, अमोल मोंढे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं. या चक्काजाम आंदोलन प्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. आपण जर बघितलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याचा 7-12 करूया, कोरा 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 असं ते बोलले होते. पण आज जर आपण बघितलं तर जे निकष आणि जे नियम लावले कर्जमाफीला त्यामध्ये शेतकऱ्याचा 7-12 काही कोरा होताना दिसत नाही. 10% सुद्धा शेतकऱ्याची कर्जमाफी यामध्ये होणार नाही. आम्ही कर्जमाफी मागतो का? कारण की आमच्यावर जे तुम्ही निर्यातबंदीचे जे चुकीचे धोरणं राबवलेले आहे शेतकऱ्यांवर त्याच्यामुळं शेतकरी कर्ज बाजारी झालेला आहे. आमच्या साखरेला आज सुद्धा जागतिक बाजारात खूप भाव मिळतोय, पण साखरेची निर्यात बंदी थांबवली, कांद्याची निर्यात बंदी थांबवली, कापसाच्या गाठी आयात केल्या. तुम्ही ज्या वेळेस जे उद्योगपती यांचं कर्ज राईट ऑफच्या नावाखाली माफ करता त्यावेळेस कुठलेही निकष लावले जात नाही. मग त्यावेळेस काय सांगता का ह्यो मोठा उद्योग आहे, ह्यो उद्योग चालला पाहिजे. अरे शेतीसुद्धा ही मोठा उद्योग आहे. शेतीवर 75% लोक अवलंबून आहे. हा देश कृषीप्रधान आहे आणि शेतकरी सेनेचा प्रश्न राहिला. शेतकरी सेनेची स्थापना यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेली आहे तर शेतकऱ्यावर कुठं अन्याय होऊ नये, शेतकऱ्याला कायम न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकरी सेना ही शेतकऱ्यांसाठी कायम लढत राहते. आणि आज जर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असते तर ही कर्जमाफी सरसकट झाली असते. त्यांनी कुठले निकष नियम लावले नसते, कारण की ते मुळात भूमिपुत्र आहे, ते मुळात शेतकरी आहे. हे इतके निकष आणि नियम लावले म्हणून आम्ही आज रास्ता रोको केला आहे. आणि येत्या 15 तारखेपर्यंत जर सरकारने नियम बदलले नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि तिथं उपोषणाला बसणार. आणि तिथं जोपर्यंत नियम बदलत नाही तोपर्यंत आम्ही प्राण गेला तरी हरकत नाही, पण आम्ही तिथून हलणार नाही. ओके. या राज्यामध्ये नंगा नाच सुरू आहे. कुठेही त्या आश्वासनांचं आणि याचं काही पालन होत नाही. कुठेही शेतकऱ्याला फायदा होणार नाही अशी परिस्थिती सध्या गावागावामध्ये आहे. अगदी गावागावामध्ये तुम्ही गेलं तर अगदी कोणतरी सुतक पडल्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये आहे. कारण ही फसवी कर्जमाफी आहे. अगदी त्यांनी सांगितलं होतं कोरा कोरा कोरा, पण आता ते म्हणते मरा मरा मरा. म्हणजे अगदी कोणाला भूक लागलेली आहे त्याला जेवण द्यायचं, पण तो किती दिवसापासून उपाशी आहे, त्याला भूक किती लागली मग त्याला जेवण द्यायचं, अशा परिस्थिती ही कर्जमाफी आहे. पण यांना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही सत्तेच्या मस्तीमध्ये जाऊ नका. अगदी भाजपचे सुद्धा लोक, राष्ट्रवादी शिवसेनेचे सुद्धा लोक कार्यकर्ते म्हणतात की तुम्ही आता कुठंतरी काहीतरी करा, आम्ही पक्षामध्ये आहे पण आमचं मरण होत आहे. पण आता त्यांनी सुद्धा बाहेर निघलं पाहिजे आणि हा नंगा नाच थांबवला पाहिजे. नाही त्या महाराष्ट्रामधला शेतकरी आता आत्महत्यात काय कोणाची हत्या करायला सुद्धा मागं पुढं पडणार नाही. ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. ओके सर, एक हिंदी